महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, तथागत भगवान बुद्धांचा आदरणीय पूजनीय आहारात भिक्खू संघ, तथागतांचा अनमोल धम्म ज्यांच्यामुळे आम्हा लाभला ते आमचे सर्वांचे आदरणीय परमपूजनीय विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी कोटी कोटी वंदन करतो। तसेच बुद्ध शासन या धार्मिक चॅनलवरील माझे आदरणीय श्रद्धावान सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, धम्म बालक आणि बालिका, सर्व आदरणीय दर्शकांना मी माझी मंगल मैत्री प्रदान करतो आणि तथागतांच्या चरणी वंदन करतो की हे तथागत, जे जे श्रद्धावान उपासक उपासिका आपला जीवन मार्ग शील संपन्नतेने धम्माचे अनुसरण करून धम्मपथावर चालत आहेत, त्या सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो। आजची धम्मदेशना आणि आपल्या मोबाईलच्या पटलावर आपण बघत असलेले छायाचित्रण बघताना आपणास थोडे वेगळे वाटत असेलही, परंतु ते मी माझ्या श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांसाठी गरजेचे समजतो। आजच्या धम्मदेशनेमध्ये तथागतांनी दिलेले उपासकांसाठी विनय आणि शील आणि भिक्खूंनी उपासकांसोबत कसा विनय व्यवहार करावा या धम्मदेशनेमध्ये सर्व सांगणार आहे। तेव्हा धम्मदेशना शेवटपर्यंत काळजीपूर्वक श्रवण करा। आपल्या बुद्ध शासन या धार्मिक चॅनलवर जेवढेही उपासक उपासिका, धम्म बालक बालिका, श्रद्धावान दर्शक आहेत, त्यांची प्रत्यक्ष भेट घेणे शक्य नाही। सर्व श्रद्धावान उपासक उपासिका टिप्पणीद्वारे भंतेजींना आदरपूर्वक वंदन करून आपली श्रद्धा व्यक्त करतात। प्रत्येक आठवड्याला हजारो वंदनीय टिप्पण्या चॅनलवर प्रदर्शित होतात। मी चॅनलवर हे परीक्षण निरीक्षण करताना मलाच खूप मोठा प्रश्न पडतो की या सर्व हजारो श्रद्धावान उपासक उपासिकांना या वंदनीय टिप्पण्यांना कसे उत्तर देऊ, कारण सर्व श्रद्धावान उपासक या भूमिपटलावर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या कुटुंबासह वास्तव्य करतात, कठोर परिश्रम करून मिळालेल्या कष्टाच्या धनावर आपली परोपकारी उपजीविका करतात आणि आपला अमूल्य वेळ काढून बुद्ध शासन या धार्मिक चॅनलवर बुद्धवंदना, धम्मवंदना, परित्राण पाठ श्रवण करतात। टिप्पण्यांच्या माध्यमातून भंतेजींच्या प्रती आपली आदरणीय श्रद्धा व्यक्त करतात आणि असे जे श्रद्धावान उपासक आहेत हे नेहमी आपल्या जीवनात सुखी संपन्नच राहतील यात शंका नाही। मला सर्वांना हजारो उपासकांना टिप्पणीद्वारे उत्तर देणे शक्य होत नाही, म्हणूनच आपण बघत असलेल्या आपल्या मोबाईल पटलावरील चलचित्रणाद्वारे मी सर्व आदरणीय श्रद्धावान धम्म उपासक उपासिकांना गौरवपूर्वक सर्वांना मी माझी मनपूर्वक मंगल मैत्री प्रदान करतो आणि सर्व आदरणीय उपासक उपासिकांना आदरपूर्वक निवेदन करतो की आपण सर्व बुद्ध शासन धार्मिक चॅनलचे श्रद्धावान उपासक आहात। केवळ बुद्ध शासन या चॅनलवरच नव्हे तर आपण जे YouTube वर धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे YouTube चॅनल्स आहेत, त्या सर्व चॅनलवरून धम्माचे श्रवण करावे। आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक पूजनीय विद्वान भिक्खू आहेत। पूजनीय महाथेरो करुणानंद यांचे दी ग्रेट हॅपीनेस हे धार्मिक चॅनल धम्म श्रवणीय आहे। बुद्धा टीचिंग महाथेरो ज्ञानज्योती भंतेजींचे ही चॅनल आहे। पूज्य महाथेरो बोधिपालो तसेच बुद्ध रश्मी
हे सुद्धा बुद्धिस्ट चॅनल आहे आणि असे अनेक बुद्धिस्ट चॅनल आहेत. धम्म प्रचार आणि प्रसाराचे केंद्र स्थान आहेत. आपण जसा जसा वेळ मिळेल सर्व चॅनलवरून धम्माचे ज्ञान संपादित करावे. कणाकणाने धम्म ज्ञान वाढीस लागेल आणि एक दिवस आपण नक्की प्रबुद्ध होणार, अशी मंगल मैत्रीची कामना करतो. महत्वाचे सांगावेसे वाटते की यूट्यूबवर चॅनल स्थापन करणे आणि यूट्यूब पार्टनरशिप मिळून त्यास उच्च कोटीमध्ये डेव्हलप करणे हे इतके सोपे काम नाही. सर्वात प्रथम आम्ही बुद्धाब्द 2562 मध्ये म्हणजे 2018 मध्ये यूट्यूबवर बुद्ध शासन ऑफ युनायटेड बुद्धिस्ट वर्ल्ड हे चॅनल स्थापित केले होते. 2 वर्षानंतर काही मनुवादी समाजकंटकांनी कोरोना काल 2020 मध्ये ते चॅनल हॅक केले. या चॅनलवर जवळजवळ 1 करोड पेक्षाही जास्त दर्शक आणि 40,000पेक्षा सबस्क्रायबर सदस्य होते. ते चॅनल खूप गतीने चालले होते. ते चॅनल हॅक झाल्यानंतर आम्हाला खूप खेद वाटला आणि पुन्हा चॅनल स्थापित करावे की करू नये असा भ्रम मनात निर्माण झाला. पण मनामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा ही एक खूप मोठी जिद्द होती. माझ्या काही श्रद्धावान उपासकांनी पुन्हा चॅनल तयार करा म्हणून खूप आग्रह केला. तेव्हा मे महिना 2020 मध्ये कोरोना कालमध्ये बुद्ध शासन हे धम्मिक चॅनल पुन्हा उभे केले. आज बुद्ध शासन हे धम्मिक चॅनल आपल्या सर्वांच्या मंगल मैत्रीने धम्म प्रचार आणि प्रसाराचे प्रगत साधन तयार झालेले आहे. आपण सर्वांनी 2,17,35,000 दर्शक आणि 87,000पेक्षाही जास्त सबस्क्रायबर यांनी या चॅनलला श्रद्धेचा आधार देऊन जगप्रसिद्ध केले आहे. याचे सर्व श्रेय मी आपणास देतो. आज विश्वातील 11 देशांमध्ये याचे प्रसारण गतिशील आहे. बुद्ध शासन या धम्मिक चॅनलवर बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना, परित्राण पाठ, धम्मदेशना 6 भाषांमध्ये प्रसारित करण्यात आलेले आहे. त्यात प्रामुख्याने पाली, मराठी, हिंदी, इंग्रजी, थायलंडची थाई भाषा, गुजराती अशा 6 भाषांमध्ये प्रसारण झालेले आहे. दिवसेंदिवस बुद्ध शासन धम्मिक चॅनलला खूप लोकप्रियता लाभत आहे. बुद्ध शासन धम्मिक चॅनल यूट्यूबची पार्टनरशिप मध्ये असल्यामुळे गुगल यूट्यूब वरून अनेक गौरवास्पद ईमेल नेहमी येत असतात. आम्हाला प्रेरणा मिळत असते. याचे सर्व श्रेय मी आपणास देतो. बुद्ध शासन धम्मिक चॅनल जगातील सर्व धम्म उपासकांचे एक उत्तम धम्म श्रवणाचे साधन व्हावे असा आमचा नेहमी प्रयत्न असतो. चॅनलवरून धम्म प्रचार आणि प्रसाराचे कार्य करत असताना अनेक वेळा जाणून बुजून व्हिडिओजवर स्ट्राईक आणला गेला. अनेक संकटाचा सामना करीत करीत हा धम्म प्रचार आणि प्रसाराचा प्रवास संपन्न होत आहे. व्हिडिओजवर स्ट्राईक आल्यामुळे काही लोक प्रसिद्ध व्हिडिओ डिलीट करावे लागले. त्यामध्ये 55 लाख व्ह्यूवर असलेला व्हिडिओ बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना, पंचशील सह हा व्हिडिओ डिलीट करावा लागला. 40 लाख व्ह्यूवर असलेला शिवली परित्राण हा व्हिडिओ सुद्धा डिलीट करावा लागला. 35 लाख व्ह्यूवर असलेला बोझंग परित्राण हा सुद्धा व्हिडिओ डिलीट करावा लागला. आणि 55 लाख व्ह्यूवर असलेला रतनसुत्त हा सुद्धा व्हिडिओ डिलीट करावा लागला. असे 20 ते 25 लाखो व्ह्यूवर असलेले व्हिडिओ डिलीट करावे लागले. हे एक प्रकारे धम्म प्रचार आणि प्रसाराला आलेली स्थगिती असे मी समजतो. पण काही श्रद्धावान उपासकांनी टिप्पणीच्या माध्यमातून डिलीट झालेल्या व्हिडिओची पुन्हा निर्मिती व्हावी असा आग्रह केला आणि ते सर्व व्हिडिओ पुन्हा रेकॉर्डिंग ध्वनी मुद्रण करून पुन्हा प्रसारित करण्यात आलेले आहेत. आणि हे सर्व सत्य आहे, कारण आपण नेहमी बुद्ध शासन चॅनल बघत असता, त्यामुळे हे आपणास सुद्धा माहीत आहेत. आदरणीय श्रद्धावान उपासकांच्या श्रद्धेमध्ये कुठल्याही प्रकारे कोणतेही अंतर पडू नये, कोणत्याही कारणाने कधीही कमी राहिलेली नाही. बुद्ध शासन या धम्मिक चॅनलवर बुद्धवंदना, परित्राण पाठ, अनेक धम्मिक सुत्त, अनेक प्रबोधनकारी धम्मदेशना,
6 विविध भाषांमधून प्रसारित करण्यात आलेले आहेत. प्रत्येक आर्य उपोसत व्रत आणि सद्धम्म विचारधारा आणि महान व्यक्तींच्या जन्म आणि पुण्यतिथी बुद्ध शासन धम्मिक चॅनलच्या पोस्टमधून नेहमी प्रकाशित होत असतात. धम्म प्रचार आणि प्रसाराचे काम प्रामाणिकपणे पार पाडणे हाच आमचा एकमेव बुद्ध शासन या धम्मिक चॅनलचा उद्देश आहे. कदाचित आदरणीय श्रद्धावान उपासकांना अपेक्षित प्रक्षेपण बुद्ध शासनवरून दिसत नसेल, यासाठी आम्ही विनम्रपणे निवेदन करतो की आपण उच्च कोटीच्या धम्म प्रसार आणि प्रचाराकरिता आम्हा टिप्पणीद्वारे सूचित करावे. ते आम्हासाठी खूप मोलाचे मार्गदर्शन असेल, कारण आपण श्रद्धा संपन्न धम्म उपासक उपासिका आहात आणि बुद्ध शासन धम्मिक चॅनल हे आपण सर्वांचे हक्काचे धम्म प्रसार आणि प्रचाराचे साधन आहे. कुठलीही शंका मनात न ठेवता आपण टिप्पणीद्वारे आम्हाला उत्तम धम्म प्रचार आणि प्रसारासाठी मार्गदर्शन करा. आपले मार्गदर्शन आम्ही सहर्ष स्वीकार करू. भंते जे आहेत यांना आपण कसे विचारावे किंवा मार्गदर्शक टिप्पणी कशी करावी ही भावना मनात न ठेवता भंतेजींसोबत मैत्री भावना ठेवून मित्राप्रमाणे वागावे, असे माझे प्रामाणिक मत आहे. तथागतांनी उपासकांसाठी दिलेले पंचशील उपासक श्रद्धेने पालन करतात. तथागतांनी भिक्खूंसाठी दिलेले 227 शील भिक्खू सुद्धा पालन करतात. तेव्हा कुठलाही संकोच मनात न ठेवता आपण धम्माच्या संबंधित प्रश्न विचारू शकता. तथागत भगवान बुद्ध तर या भूतलावर सर्वश्रेष्ठ ज्ञानी होते. त्यांना सुद्धा श्रद्धावान उपासक अनेक प्रश्न विचारत असत. हे आपणास सुद्धा उत्तम प्रकारे माहित आहे. एका भिक्खूला एक उपासक प्रश्न विचारतो हे खूप उत्तम कार्य आहे आणि प्रत्येक भिक्खूंनी उपासकांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिलेच पाहिजे. मी या मताचा आहे. प्रत्येक भिक्खूने तथागतांच्या विनयपिटकातील 227 शीलांचे पालन करावे आणि लोकांना धम्म उपदेश करून जागे करावे, हाच प्रत्येक भिक्खूचा एकमात्र उद्देश असावा. तथागतांनी भिक्खूंसाठी दिलेले 227 शील भिक्खूंसाठी अति महत्वाचे आहेत. त्यात सर्वात प्रथम महत्वाचे, भिक्खूंनी निरर्थक वायफळ बोलू नये. उपासकांना भ्रम निर्माण होईल असे कुठलेही वचन वर्तन करू नये. कुठल्याही गोष्टीचा लोभ करू नये. धन, द्रव्य, अन्न, चिवर आणि जीवनावश्यक सर्व वस्तू लोभ करू नये. जर कुण्या श्रद्धावान उपासकाकडे भोजनाचे निमंत्रण नसेल तर चिवर आणि संगाटी धारण करून अनवाणी पावलाने 5 घरची श्रद्धापूर्वक भिक्षा चारिका करावी. जेवढे आवश्यक असेल तेवढेच अन्न मध्यान्हपूर्व ग्रहण करून 24 तासात एकदाच भोजन करून आणि प्रत्येक भिक्खूंनी आपल्या भिक्षा पात्रातच सर्व भोजन व्यंजन एकत्र करून भोजन ग्रहण करावे. तेही भोजन ग्रहण करण्यापूर्वी श्रद्धापूर्वक सुत्त बोलूनच. जे भोजनासाठी 32 विनय 32 शील आहेत ते लक्षात ठेवूनच भोजन करावे. पत्रावळी किंवा कुणाच्या घरचे ताट, थाळी, ग्लास उपयोगात आणू नये. सर्व एकत्र आपल्या भिक्षा पात्रातच भोजन ग्रहण करावे आणि हवे तेवढे एकाच वेळी भिक्षा पात्रात घ्यावे. बार बार नेहमी कुणी वाढत आहे आणि भिक्खू खात आहे हे विनयाला अनुसरून शिलाला अनुसरून म्हणता येणार नाही. भोजनानंतर काही श्रद्धावान उपासक भक्तींसाठी धन रुपये दान देतात. मात्र भिक्खूंनी धन, द्रव्य, रुपये याला स्पर्श करू नये असा तथागतांनी भिक्खूंसाठी विनय आणि शील दिलेले आहे. भिक्खूंनी त्या पैशाला हात लावू नये. सोबत असलेल्या कप्पी म्हणजे भिक्खूचे जे सहयोगी असतात उपासकाकडे ते दान सुपूर्द करावे. भिक्खूला एका वर्षासाठी प्रत्येक वर्षावासात फक्त 3 चिवर पेक्षा 4 चिवर वापरता येत नाही. श्रद्धावान उपासक जर कोणी चिवरदान किंवा चिवरदानासाठी पैसे देत असतील तर
3 चिवरपेक्षा जास्त अपेक्षा ठेवू नये असे तथागतांनी सील दिलेले आहे. भिक्खूंनी विकाल भोजन कधीही करू नये. कुठल्या श्रद्धावान उपासकाला असे बोलू नये की माझ्या भोजनासाठी हे पदार्थ बनवावे, ते पदार्थ बनवावे, मला भोजनात हे खूप आवडते, असे कधीही बोलू नये. चिवरसाठी कधी पैशाची मागणी करू नये. भिक्खूला सायंकाळी भोजन करता येत नाही, म्हणून उपासकांनी सुद्धा भंतेजींना सायंकाळच्या भोजनाचा आग्रह करू नये. सायंकाळी भिक्खूंना श्रद्धापूर्वक जलपेय सारखे पदार्थ देऊ शकतात. भिक्खूंनी आरामदायी शय्येवर झोपू नये, खूप उंच मऊ गादीवर झोपू नये. मध्याह्नानंतर रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी जागे होऊन संपूर्ण 4था प्रहर हा ध्यान साधनेत व्यतीत करावा आणि मंगल मैत्री साधना करावी, असाही तथागतांनी भिक्खूंसाठी विनय दिलेला आहे. कुणी श्रद्धावान उपासकांनी आपल्या गृही येण्याचे निमंत्रण दिले तर एकदम मुख्य प्रवेशद्वारातून भिक्खूला आत जाता येत नाही, जोपर्यंत श्रद्धावान उपासक भिक्खूला गृह प्रवेशासाठी याचना करीत नाही. उपासक श्रद्धेने भिक्खूला किंवा भिक्खू संघाला याचना करतात. ओकास 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 अहं भन्ते भिक्खूस अम्माकं सह परिवाराणि आमन्तेसि याचामि सह सद्धाय शीलाय अम्माकं हिताय दिघाय सुखाय द्वितीयंपि तृतीयंपि. 3 वेळा उपासक असे बोलून तेव्हा भिक्खूंनी ती याचना स्वीकार करून आशीर्वाद द्यावा. इचितं पतितं तुम्हं क्षिप्पमेव समिञ्जतु सब्बे पुरन्तु चित्तसंकप्पा चन्दोपन्नरसो यथा आयु आरोग्य संपत्ति सब्ब संपत्ति मेवेच ततो निब्बान संपत्ति इमी नाते समिञ्जतु दानं ददन्तु सद्धाय शील रक्षन्तु सब्बदा भावनाभिरता होन्तु गच्छन्तु देवतागता अभिवादनशीलिस्स नित्यवद्दापच्चायिनो चत्तारो धम्मा वड्डन्ति आयुवन्नो सुखां बलं. यावर उपासकांनी साधुकार द्यावा. घरामध्ये आत गेल्यानंतर भिक्खूला उंच आसनावरती बसण्यासाठी आदेश करता येत नाही. हे आसन लावा, ते आसन लावा असा भिक्खूंनी सुद्धा आग्रह करू नये. स्वतः जवळ असलेल्या आसनावरच भिक्खूंनी बसावे. घर गृहस्थांच्या व्यापारातील पांघरून किंवा अन्य कुठल्याही आसनावर भिक्खूंनी बसू नये. भिक्खूला भोजनासाठी निमंत्रित करायचे असेल तर श्रद्धावान उपासकांनी प्रथम याचना करावी. ओकास 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 वंदामि भन्ते द्वारतेन मया कत्तं सब्ब अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकास 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 वंदामि भन्ते द्वारतेन मया कत्तं सब्ब अपराधं क्षमतु मे भन्ते. तृतीयंपि ओकास 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 वंदामि भन्ते
द्वारतेन मया कत्तं सब अपराधं क्षमतु मे भन्ते। असे 3 वेळा बोलून भिक्खूंना वंदन करावे। खमतु 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 अभिवादनशीलिस निच वड्डपचायिनो चत्तारो धम्मा वड्डन्ति आयुवन्नो सुखां बलां। सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख शांती उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो। भिक्खूंना वंदन करावे आणि भोजनासाठी निमंत्रण देण्यासाठी ओकास 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 अहं भन्ते अम्माकं सह परिवाराणि मधुरं भोजनं आमन्तेसि याचामि सह सद्धाय शीलाय अम्माकं हिताय दिघाय सुखाय। असे 3 वेळ उपासकांनी बोलावे। तेव्हा भिक्खूंनी ते भोजनाचे निमंत्रण आदरपूर्वक स्वीकारावे। तेव्हा भिक्खूंनी सुद्धा श्रद्धापूर्वक त्या उपासकास सर्व परिवारातील कुटुंबात आशीर्वाद द्यावा। इचितां पतितां तुम्मां क्षिप्पमेव समिञ्जतु सब्बे पुरेन्तु चित्त संकप्पा चन्दोपन्न रसो यथा आयु आरोग्य संपत्ति सब संपत्ति मेवेच ततो निब्बान संपत्ति इमिनाते समिञ्जतु दानं ददन्तु सद्दाय शील रक्षन्तु सब्बदा भावना भीरता होतु गच्छन्तु देवतागता अभिवादनशीलिस निच वड्डपचायिनो चत्तारो धम्मा वड्डन्ति आयुवन्नो सुखां बलां। सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख शांती उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो। तेव्हा भिक्खूंनी ते भोजनाचे निमंत्रण आदरपूर्वक स्वीकारावे। नाहीतर काही श्रद्धावान उपासक निमंत्रण देतात, भंतेजी उद्या या आमच्याकडे भोजनासाठी। मग भंतेजी खुश होतात, बोलतात ठीक आहे, काय काय पक्वान बनवणार, हे बनवा ते बनवा। असे बोलणे म्हणजे भिक्खूंसाठी ते विनयपूर्वक नाही। भिक्खूंना भोजन देण्यापूर्वी श्रद्धावान उपासक भोजनासाठी याचना करतात। ओकास 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 वंदामि भन्ते द्वारतेन मया कत्तं सब अपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयंपि तृतीयंपि। 3 वेळा त्यानंतर भिक्खू भन्ते उपासकांना आशीर्वाद देतात। त्यानंतर उपासक श्रद्धेने भोजन स्वीकारण्यासाठी भिक्खूंना याचना करतात। ओकास 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 इमानि मयं सह परिवाराणि सह सद्धाय शीलाय अधिवासेतु नो भन्ते मधुरं भोजनं पानीयं परिकम्पितं अनुकम्पं उपादाय पटिगन्नातु मुत्तमं अम्माकं हिताय दिघाय सुखाय। याचना संपल्यानंतर ते भोजन भिक्खू स्वीकार करतात आणि भोजन दानदाता व त्यांच्या कुटुंबासाठी आशीर्वाद गाथा बोलतात। इचितं पतितं तुम्हं क्षिप्पमेव समिञ्जतु सब्बे पुरेन्तु चित्त संकप्पा चन्दोपन्न रसो यथा आयु आरोग्य संपत्ति सब संपत्ति मेवेच ततो निब्बान संपत्ति इमिनाते समिञ्जतु दानं ददन्तु सद्धाय शील रक्षन्तु सब्बदा भावना भीरता होन्तु गच्छन्तु देवतागता
अभिवादनशीलिस निच्च वड्ड पच्चायिनो चत्तारो धम्मा वड्डन्ति आयुवन्नो सुखांग बालां। मंगल हो, सुखी हो, कल्याण हो। दानदाता सुखी हो, दानदाता सुखी हो, दानदाता सुखी हो। हे तथागत, दानदाताची सर्व मनोकामना पूर्ण हो। भिक्खूंनी आपल्या भिक्षापात्रात गरजेपुरते भोजन स्वीकार करून भोजनापूर्वी नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा। भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वबुद्धानुभावेन सर्वधम्मानुभावेन सर्वसंघानुभावेन सर्वदुःख विनाशाय सर्वरोग विनाशाय सर्वभय विनाशाय सर्वे भवन्तु सुखिनः। यं दुन्निमित्तावमङ्गलञ्च योचामनापो सकुनस्स सद्दो पापग्गहो दस्सु पीनङ्गकन्तं बुद्धानुभावेन विनाशमेन्तु। यं दुन्निमित्तावमङ्गलञ्च योचामनापो सकुनस्स सद्दो पापग्गहो दस्सु पीनङ्गकन्तं धम्मानुभावेन विनाशमेन्तु। यं दुन्निमित्तावमङ्गलञ्च योचामनापो सकुनस्स सद्दो पापग्गहो दस्सु पीनङ्गकन्तं संघानुभावेन विनाशमेन्तु। पटि संखायोनिसो पिण्डपातं पटि सेवामि नेवदवाय न मदाय न मण्डनाय न विभूषणाय यावदेव इमस्य कायस्य टितिया यापनाय विंसुपरतिया ब्रह्मचर्यानुग्रहाय इति पुराणञ्च वेदनं पठिहङ्कामि नवच्च वेदनेन उपादेशामि। यात्रा च मे भविष्यति अनवज्यता च फासु विहारो चाति। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सर्वधम्मानुभावेन सर्वसंघानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते। सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो। दानदाता सुखी हो, दानदाता सुखी हो, दानदाता सुखी हो। हे तथागत, दानदातांची सर्व मनोकामना पुरी हो। भिक्खूंनी शांत चित्ताने भोजन ग्रहण करावे। भिक्खू भोजन करत असताना पुन्हा भोजनात पदार्थ वाढण्याचा आग्रह करू नये। भोजनानंतर भिक्खू उपासकांना आशीर्वाद देतात। श्रद्धावान उपासक भिक्खूला अष्टपरिष्कार वस्तू दान देतात। त्यामध्ये भिक्खूंच्या उपयोगी वस्तू उदाहरणार्थ ब्लेड, सुई, धागा, कपडा, औषधी अशा प्रकारच्या वस्तू दान देऊन पुण्य संपादित करतात। जर श्रद्धावान उपासक धन, रुपये, पैसा दान देत असतील तर भिक्खूंनी त्याला स्पर्श करू नये किंवा श्रद्धावान उपासकांना पैशाची, रुपये दानाची मागणी करू नये असा तथागतांनी भिक्खूंसाठी दिलेला विनय आणि शील आहे। तथागत भगवान बुद्धांनी
उपासक आणि भिक्खूमधील श्रद्धा अटूट राहावी, कायमस्वरूपी राहावी, श्रद्धापूर्वक टिकून राहावी म्हणून उपासक आणि भिक्खूंना जो विनय आणि शील दिलेले आहेत ते विनय पिटक या ग्रंथामध्ये नमूद आहेत. श्रद्धावान उपासकांनी आणि भिक्खूंनी सुद्धा विनय पिटक या अनमोल ग्रंथाचे वाचन करून मनन करून विनय पिटकामध्ये दर्शविलेल्या प्रमाणे आपला धम्मसंस्कारित व्यवहार आचरणात आणून पुण्य संपादित करावे. भवतु सर्वमंगलं, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. जळातील, थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य प्राण्यांना तथागत भगवान बुद्धांच्या मंगल मैत्रीचा लाभ हो आणि जळातील, थळातील आणि गगनातील सर्व प्राण्यांमध्ये वैर भावना नष्ट हो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. सुखो बुद्धानं उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संपन्न सामग्री समगाणं तपो